आता त्यांची उंची वाढलेली आहे, पण अजून ज्या पद्धतीनं बौद्धिक वाढ व्हायला पाहिजे ती झालेली नाही. परंतु शेवटी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, उमेदवार म्हणून ते आहेत, ते त्यांच्या जाग्यावर त्यांना ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्या मागे जी शक्ती आहे त्या शक्तीचा ते वापर करतील. आणि अदृष्ट शक्तीची ताकद किती आहे हे 22 तारखेला सकाळी 11 वाजता कळेल. त्या बाबतीत अधिकचं मला बोलायचं नाही, पण मी आपल्याला एवढं सांगेन की भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करतो. आणि सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे आणि खूप मोठ्या फरकानं आम्ही ही निवडणूक जिंकू. आणि जो भ्रमाचा भोपळा आहे समोरच्या लोकांच्यामध्ये तो फुटेल. ते सोलापूरचे पालकमंत्री आहात, त्या ठिकाणी राजन राऊतांनी सांगितलं की कमीत कमी 550 मतं मला मिळतील 716 पैकी तुमच्या उमेदवाराला. तर खासदार जे तुमचे माड्याचे आहेत त्यांनी आता पलटवार केला की ते म्हणतात की माझ्या पाठीमागं जसं सातारचे म्हणतात तसं माझ्या पाठीमागं सोलापुरात मोठी अदृश्यशक्ती महायुतीचीच आहे आणि माझ्याकडे 700 मतं आहेत. धैर्यशील मोहिते म्हणतात 700 मतं आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांचा आकडा थोडा चुकलेला आहे. 1200 मतं त्यांच्याकडे आहेत. म्हणजे आम्ही जी बेरीज केली त्याच्यामध्ये 1200 साधारण मतं त्यांच्याकडे दिसत आहेत आम्हाला. शरद पवार काही वेळापूर्वीच गॅस जो दरवाढ झालेली आहे भडकावाढ झाला त्यावरून म्हणते की मोदी सरकार टप्प्याटप्प्यानं महागाई कमी करतो म्हणतो, मात्र टप्प्याटप्प्यानं देत आता हे मोठे धक्के देतात आणि राजकारणात त्यांना ही किंमत चुकवावी लागेल. आदरणीय शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालत राहतात. परंतु आपण पाहिलं की आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्यामुळे काही काळापुरती परिस्थिती अशी आहे की काही वस्तूचे भाव वाढतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यावर पण खूप चांगलं नियंत्रण आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या सरकारने ठेवलेलं आहे. त्यातून मार्ग काढत आपण पुढे चाललेलो आहोत. आता एक आहे की जेव्हा आपण अर्थव्यवस्थेचं नियोजन करतो तेव्हा आखातात युद्ध होणार आहे, अमेरिका इराणवर हल्ला करणार आहे, बाकीच्या काही गोष्टी घडणार आहेत, हे काउंट करून कधी करत नाही. त्यामुळं तरी पण आजही महागाईच्या बाबतीत आपण म्हटलं तरी खूप चांगलं काम सरकारच्या माध्यमातून होते आणि महागाई कंट्रोल करण्याचं काम आदरणीय मोदीजी करतात.